नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज काय विशेष, तर आज आहे शिवजयंती. सगळ्यात पहिल्यांदा तर सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होता. खऱ्या अर्थाने अतिशय आनंद व्यक्त करण्यासारखी गोष्ट आहे. तर आज आपल्या मोरगावमध्ये शिवजन्मोत्सव साजरा केला जातो. पण विषय काय, उद्या आमच्या मम्मीचा बड्डे असतो 20 फेब्रुवारीला. 19 फेब्रुवारीला शिवाजी महाराजांचा आणि 20 फेब्रुवारीला आमच्या मम्मीचा. तर त्या हिशोबाने आमच्या घरचे दरवर्षी अक्कलकोटला जातात आदल्या दिवशी किंवा 20 फेब्रुवारीला. तर आज आम्ही निघालोय अक्कलकोटला. तर बघूयात आजची जर्नी कशी होती. फॅमिलीसोबत निघालोय अक्कलकोटला आणि माझ्या मम्मीच्या फ्रेंड्स सुद्धा आहेत, त्यांना पण न्यायचंय. तर चला जाऊयात. एवढी लांब ड्रायव्हिंग मी पहिल्यांदाच करणार आहे कधीतरी, आणि मला ती ड्रायव्हिंग जमावी ईश्वरचरणी प्रार्थना. चला, आपली इंडिका आलेली आहे. आपल्या येळे मॅडम आमच्या मम्मीची फ्रेंड, शिक्षक आहेत त्या सुद्धा आमची मम्मी. अजून एक ह्यांची तिसरी फ्रेंड येणार आहे. मग जाऊ. गाडीची चावीच नाही. आम्ही बाहेर वेटिंग करतोय. शेजारी बसताना पुढे बसले. आता सध्या जवळपास सोलापूरच्या पुढे आलेलो आहे. हा सॉरी, इंदापूरच्या पुढे आलेलो आहे. आणि आता या ठिकाणी रस प्यायला थांबलेलो आहे. तर चला रस पिऊ. चला, मस्त रस पिऊया आपण. तर आता आपण अक्कलकोट मध्ये पोहोचलेलो आहे. मम्मीला आणि त्यांना मंदिरासमोरच उतरवलं डायरेक्ट गाडी सोबत. तर आता मी पप्पा गाडी पार्किंग करायला आलेलो होतो इथं. तर जाऊयात आता मंदिराकडे आपण. चला, श्री स्वामी समर्थ. झालेले एकदम छानपैकी. मम्मी ते आमच्या पुढे आलेले होते. तर हा का, मम्मी ते इथं बसलेले आहेत निवांत मध्ये. थोडा वेळ बसू इथं आणि मग जाऊयात. एकदम छान दर्शन झालं. श्री स्वामी समर्थ. हे वटवृक्ष महाराजांचं. थोड्या वेळासाठी नामस्मरण करणार आहे. सगळ्यात बसायचं इथं. जी स्वामी महाराजांची प्रतिमा किंवा प्रतिमाच जे आहे ती जवळपास 40,000 पंचमुखी रुद्राक्षांपासून बनवलेली आहे. तर कलेचा एक अप्रतिम नमुना म्हणून ही प्रतिमा पाहू शकतो आपण. एकदम छान असं प्रसन्न वातावरण आहे स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये. आता आमच्या घरचे तर सगळे गेले पुढे, त्यांच्या मागं मला पण जावं लागते आता. तर जाऊयात आता घरी. एकदम छान प्रसन्न वातावरण होतं. मित्रांनो, सध्या मी आणि पप्पा गाडीकडे निघालोय गाडी आणाय. मम्मीला आणि त्यांना तिथेच मंदिराच्या शेजारी उभं राहायला लावलेले आहे. तर स्वामी महाराजांचं एकदम छान अशा पद्धतीने दर्शन झालेलं आहे आमचं. आणि असं म्हणतात, जोवर स्वामी महाराज दर्शनासाठी बोलवत नाहीत तोवर कोणी जाऊ शकत नाही. तर आपण असं म्हणू शकतो की स्वतः श्री स्वामी समर्थ महाराजांनीच बोलावलं होतं आम्हाला.
तर एकदम प्रसन्न असं वातावरण मंदिरामध्ये असतं. जवळपास अर्धा पाऊण तास तिथं नामस्मरण करत बसलो. तिथं वातावरण एकदम छान सुंदर आणि एकदम शांत असं वातावरण. फोटो वगैरे सुद्धा काढले. तर जवळपास मोरगाववरून 250 किलोमीटर आहे आणि संपूर्ण गाडी मीच चालवली बरं का आज. थोडीफार पप्पांनी चालवली. तर जाऊयात आपण आता पुन्हा मोरगावकडे आणखीन 250 किलोमीटर. चला. तर मित्रांनो जवळपास बारामतीमध्ये पोचलेलो आहे. आता रात्रीचे 10:30 वाजलेले आहेत आणि आता सध्या इथं जेवायला थांबलेलो आहे. बराच वेळ हॉटेल शोधत होतो. जवळपास आता एक भेटलेलं आहे हॉटेल. सगळे अजून गाडीतच बसलेत. तर जाऊयात आता मस्त जेवण करूयात आपण आणि मग पुढच्या प्रवासाला लागूयात. मस्त व्हेज कोल्हापुरी आणि रोटी खावत आपण आणि काजू पनीर सुद्धा आहे. मित्रांनो जेवण वगैरे एकदम ओके मध्ये झालेलं आहे. आता जाऊ घराकडं. चला. तर मित्रांनो आता 12 वाजून गेलेले आहेत. 20 तारीख चालू झालेली आहे. तर आमच्या आई साहेबांचा या ठिकाणी 20 तारखेला बर्थडे असतो. तर मम्मी हॅपी बर्थडे व्हेरी मच. आता केक कटिंग करायची. आधीच केक आणून ठेवायला लावला होता. तर केक कापू आता. चला. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर आई साहेब. तर मित्रांनो मस्तपैकी आमच्या मम्मीचा बर्थडे सेलिब्रेट करून झालेला आहे. तर आता दिवस संपलेला आहे. कटाळा पण खूप आलेला आहे. जवळपास 500-550 किलोमीटरचा आज प्रवास झालेला आहे. खूप आनंद झाला. खूप प्रसन्न असं वाटलं स्वामी महाराजांचं दर्शन घेऊन. तर आज आपला ब्लॉग मी इथेच संपवतो. जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, चांगल्या कमेंट्स करा आणि घंटासुद्धा वाजवा. तर ब्लॉग मी संपवतो. धन्यवाद. बाय बाय. पंखे मात्र लई छान बसवल्यात बरं. काही नाही एकदम मोठे पंख आहेत.